Energy flow in an ecosystem, part 2. Hello students, in our last session we have already started with this 7th chapter. The name is Energy Flow in an Ecosystem. So in our last session we have already started this topic of energy flow in an ecosystem. In that we studied energy pyramids of energy and food cycle, food wave. But now we are proceeding with next topic, that is biogeochemical cycle. So in this particular topic we have already studied that the flow of energy is only in one direction. How it is in one direction? We get the energy from sun, right? And from sun the producers consume it and they produce their own food, and then herbivore eat them. After herbivorous completely fulfilled, totally filled, carnivorous eat herbivorous and they also get completely fed, and then herbivorous is been eaten by other animals. So this is again going on and going on, but keep it in mind, the energy which again after the eagle, just remember, revise back, that eagle after consuming snake and after its age completion it died, and after the death of eagle, this eagle's body is decomposed by decomposers, right? And from decomposer again the soil is fertile and new plants are growing, but no energy is going back to sun. That's why it is said that the flow of energy is only in one direction. From sun it is coming, it is used here, but again sun is giving energy and again it is used. We never send any energy to sun. That's why it is said, okay? And we will study this biogeochemical cycle through our diagram. बायोजिओकेमिकल सायकल याचा मराठीत अर्थ होतो जैविक भौगोलिक रासायनिक चक्र. In this particular part, energy flow in an ecosystem is in one direction. We have already seen it. The flow of nutrient is cylindrical. All organisms need nutrients for their growth. म्हणजे यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे की हे जे न्यूट्रिएंटची सायकल जी आहे फूड चेनची, तर ही सिलेंड्रिकल आहे. ओके. आणि यामध्ये जेवढे जीवित प्राणी आहेत किंवा वनस्पती आहेत, या सगळ्यांना वाढीसाठी, फॉर देअर ग्रोथ दे रिक्वायर न्यूट्रिएंट्स. स्टडी द व्हेरियस कंपोनंट्स इन द फिगर. आता ही फिगर बघायची आपल्याला. या फिगरमध्ये आपल्याला काय दिसतं आहे? हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर, इंटरॅक्शन. त्याच्या पुढे आहे ॲटमॉस्फिअर एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन. खाली आडव्या स्ट्रिपमध्ये दिलेलं आहे इंटरॅक्शन ऑफ हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर विथ द बायोस्फिअर. अँड लास्ट वन इज कन्वर्शन ऑफ लिथोस्फिअर इंटू रॉक सॉईल. आता यामध्ये हायड्रोस्फिअर शब्द आलेला आहे, हे म्हणजे जलावरण. त्यानंतर आहे ॲटमॉस्फिअर, याचा अर्थ आहे वातावरण. लिथोस्फिअर म्हणजे दगड, माती हे. आणि बायोस्फिअर म्हणजे जेवढे सजीव आहेत ते सर्व. द सिलेंड्रिकल फ्लो ऑफ न्यूट्रिएंट within an ecosystem is called as biogeochemical cycle. मग यामध्ये जे जिओ आहे यामध्ये आपण लिथोस्फिअर धरूया, बायोमध्ये आपण बायोस्फिअर धरूया, आणि केमिकल सायकलमध्ये आपण ॲटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअर यांच्यामध्ये काय केमिकल रिॲक्शन होत आहेत
त्याच्यामुळे जीवनसृष्टीला कसं पोषक वातावरण मिळतं आणि आपण सगळे सजीव राहतो हे बघायचं आहे. न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम आर कंटिन्युअसली ट्रान्सफर्ड फ्रॉम अबायोटिक टू बायोटिक फॅक्टर अँड फ्रॉम बायोटिक टू अबायोटिक फॅक्टर within an ecosystem. This cycle operates continuously through the medium of biosphere formed by lithosphere, atmosphere and hydrosphere. आता हायड्रोस्फिअरमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपली पृथ्वी जी आहे ही पाण्याने जास्त पर्सेंट त्याचे पाण्याने आहे कवर झालेले, बरोबर. म्हणजे आपण नियर अबाउट म्हणू शकतो की 71% पाणी आहे पृथ्वीवर आणि 29% लँड आहे, बरोबर. मग ह्या 71% जे आहे ना त्याला आपण हायड्रोस्फिअर म्हणूया. ओके. द रिसायकलिंग ऑफ बायोस्फिअर, जिओस्फिअर अँड केमिकल सोर्स ऑफ न्यूट्रिएंट इन दिस प्रोसेस इज ॲन कॉम्प्लेक्स प्रोसेस अँड डिपेंड्स अपॉन लेवल ऑफ एनर्जी ट्रान्सफर्ड इनटू इकोसिस्टम. मग यामध्ये हे जे आहेत हे रिसायकलिंग होतं याचं बायोस्फिअर, जिओस्फिअर आणि केमिकल सोर्समध्ये यांच्यामध्येच रिसायकलिंग होत असतं 1 by 1 आणि नंतर आपल्याला एनर्जी जी आहे ही ट्रान्सफर होते. कुठे ट्रान्सफर होते? इकोसिस्टममध्ये. आता याच्यामध्ये हे बायोस्फिअर आहे ना हे पुन्हा पुढे 2 पार्ट्समध्ये किंवा इट इज हॅव्हिंग 2 टाईप्स ऑफ बायो जिओ केमिकल सायकल. लेट अस सी देम. फर्स्ट वन इज गॅशियस सायकल अँड सेकंड वन इज sedimentary cycle. Let us see them in detail. Gaseous cycle, an accumulation of the main abiotic gases, nutrient material is formed in the earth atmosphere. And second point is include nitrogen, oxygen, carbon, carbon dioxide, water vapor and so on. सो हिअर अबायोटिक गॅसेस जे आहेत ते न्यूट्रिएंट मटेरियलमध्ये आपल्याला पृथ्वीमध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये आढळतात. तर ते कुठले कुठले आहेत अबायोटिक गॅसेस? तर दोज आर नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर अँड सो ऑन. दिस वॉज ऑल अबाउट गॅशियस सायकल. An accumulation of main abiotic nutrient material is found in soil, sediments and sedimentary rocks etc. of the earth. अर्थच्या जे काही आपल्याला माहिती आहे अर्थ कोअरमध्ये जे काही आपल्याला अबायोटिक न्यूट्रिएंट्स मटेरियल भेटतात ते कुठले कुठले आहेत? तर ते कुठे भेटतात? तर ते जमिनीमध्ये भेटतात, सेडिमेंटमध्ये भेटतात, सेडिमेंटरी रॉक्समध्ये भेटतात. आणि ते कुठले आहेत? इट इन्क्लूड सॉईल कंपोनंट्स लाईक आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस अँड सो ऑन. म्हणजे आपल्याला आयर्न म्हणजे लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे वेगवेगळे धातू आपल्याला कुठे भेटतात? तर ते जमिनीमध्ये भेटतात. जमिनीमध्ये कुठे? दगडांमध्ये भेटतात, सेडिमेंटरीमध्ये भेटतात, सेडिमेंटमध्ये भेटतात, मातीमध्ये भेटतात, बरोबर. सो दिस वॉज ऑल अबाउट सेडिमेंटरी सायकल. Our next topic is carbon cycle. How is carbon cycle going on? Let us see that. Look at this picture carefully and try to understand what am I saying now. The circulation and recycling of carbon from atmosphere to living organism and after their death back to atmosphere is called as carbon cycle. म्हणजे जे काही सजीव आहेत ते सजीव काय करतात? वेगवेगळ्या माध्यमातून हे कार्बन त्यांच्या शरीरात येतं, बरोबर. आणि जेव्हा ते सजीव मरण पावतात त्यावेळेस त्यांच्या शरीरामधून ते कार्बन पुन्हा ॲटमॉस्फिअरला म्हणजे ज्यावेळेस सजीवांची जी काही बॉडी आहे ती बॉडी डिकम्पोजरच्या द्वारे सडायला आणि कुजायला लागते
पुन्हा त्यातलं कार्बन जे आहे ते ॲटमॉस्फिअरमध्ये, घाणेरडा जो वास येतो बघा आपल्याला, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे गॅसेस असतात. तर त्याच्यामध्ये एक मेजर गॅस हा कार्बनसुद्धा असतो, बरोबर आहे. आणि हा कार्बन जेव्हा ॲटमॉस्फिअरमध्ये पुन्हा फिरतो आणि पुन्हा त्यांच्या ॲटमॉस्फिअरमधून तो सजीवांच्या शरीरात जातो आणि पुन्हा ते सजीव मेल्यानंतर पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये येतो. दिस पर्टिक्युलर सर्कल और सायकल इज कॉल्ड ॲज कार्बन सायकल. Abiotic carbon atoms are circulated and recycled into biotic form mainly through photosynthesis and respiration. आता फोटोसिंथेसिस म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे की कार्बन कसं ॲब्झॉर्ब होतं झाडांमध्ये आणि झाडांपासून आपल्याला कशा प्रकारे ऑक्सिजन मिळतं हे आपण पाहिलेलं आहे. हेन्स दिस कार्बन सायकल is one of the important biogeochemical cycle. हे बायोजिओकेमिकल सायकलची एक मेन सायकल आहे. कुठली? तर कार्बन सायकल. आता या चित्राकडे व्यवस्थित पहा. प्लांट कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड इंटू कार्बोहायड्रेट बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस and they produce carbon compounds like proteins and fats too. Herbivores feed upon plant. इथे दिसतंय बघा तुम्हाला जे काही रेअरिंग कॅटल्स आहेत तर ते कशावर डिपेंडेंट आहेत? प्लांट्सवर. कार्निवोर फीड्स अपॉन हार्बिवोर. आपण मागच्या चॅप्टरमध्ये सेशनमध्ये पाहिलेलं आहे. In this way, biotic carbon is transported from plants to herbivores and from herbivore to carnivore and from carnivore to apex consumer. Okay, now let us see how is this the main process in carbon cycle. So through few equations. So carbon cycle. In this carbon cycle, we are going to see this diagram first. So from this diagram, we got, we all know that plants are taking carbon dioxide from atmosphere, and when this carbon dioxide is absorbed by the plant, it get mixed with water. Which water? Which is absorbed by the roots. म्हणजे मुळांपासून जे पाणी ॲब्झॉर्ब होतं ते प्लस हवेमधून स्टोमॅटामधून जो कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब होतो तो. दिस बोथ कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर गेट मिक्स्ड अँड विथ द हेल्प ऑफ सनलाइट and in presence of chlorophyll, photosynthesis process take place, and after this photosynthesis process we get glucose. So how it is? C6H12O6. Okay, and we also get water molecules, 6 water molecules here, and oxygen is given out. That's why we say during photosynthesis process oxygen is given out. We get oxygen due to plants, and plants are the richest source of oxygen. So always keep it in mind. If in your surrounding area wherever there is tree or deforestation, try to stop them, because children, it is for you, it is for me, it is for us all. This oxygen is very essential, and this corona has already given us huge lesson. What lesson? That we have to purchase oxygen for survival of our relatives due to corona, right? So if we have to purchase, we have to give a huge amount for purchasing oxygen. Why we are killing plants which are giving us oxygen without any cost? And secondly, this was all about a human body, right? But this was all about a plants. Now let us see in human body. We all know we get sugar or starch from various food products. After consuming this sugar, glucose, and water is intaken inside our body, and it is given to mitochondria. Mitochondria, we all know, it is also called as lighthouse of our body. We get large amount of energy from this mitochondria. After eating, if you starve for 4 to 5 days, you will never die. You must say thank you to this mitochondria, because this mitochondria save all energy in it, and after 1 day, 2 days, your body start getting
tired. Okay, why it is getting tired? Because it is not getting any food, but still you don't die, because this mitochondria has already saved some energy in it, and slowly it is giving us that energy. How it is giving? It is giving this energy, and we are giving out carbon dioxide, we are getting water from it, we are getting energy from it. From where? From mitochondria, ATPs. Okay, so keep it in mind, this was all about carbon cycle. So here also we are giving out carbon dioxide, we human beings, but plants are giving us oxygen. Very important point. Always keep it in mind. You have to write down this equation whenever the question is asked to you. What equation? 6 times carbon dioxide is added to 12 times water molecule in presence of sunlight, and with chlorophyll they prepare C6H12O6, that is glucose, and we get 6 water molecules. See here, we have already given 12 water molecules, we are getting 6 water molecules, and plus we are giving 6 oxygen molecules. O2 is the purest form, and it is released. The upward arrow indicates that it is released in the air. Okay, that's it. Write down this equation and try to balance it yourself. Oxygen cycle. This is our next topic. Oxygen form 21% of atmosphere. म्हणजे ॲटमॉस्फिअरमध्ये जेवढे काही वेगवेगळे गॅसेस आहेत त्यातले 21% जो आहे तो ऑक्सिजनच आहे. इट इज ऑल्सो प्रेझेंट इन हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. Circulation and recycling of oxygen within biosphere is called as oxygen cycle. This cycle to include both biotic and abiotic component. Oxygen is continuously present as well as used up in the atmosphere. आता ही आकृती व्यवस्थित पहा. यामध्ये आपल्याला दिसतंय की कॅटल्स आहेत तर ते ग्रेज होत आहेत कशावर? ग्रासवर. ओके, आणि त्यांना ग्रास कुठून मिळतो आहे? कार्बन डायऑक्साईड आपण शरीराच्या बाहेर कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईड कोण ॲब्झॉर्ब करतं आहे? प्लांट्स. पुन्हा प्लांट्सनी कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब केल्यानंतर ऑक्सिजन देत आहेत. पुन्हा ऑक्सिजन कुठे जातं आहे? ॲटमॉस्फिअरमध्ये. आणि पुन्हा ॲनिमल्स ब्रीथ होत आहेत ऑक्सिजन घेऊन, आणि पुन्हा हे ऑक्सिजन ब्रीथ झालेलं लिव्हिंग बिंग्सच्या शरीरामधून पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये येतं आहे, जे पुन्हा प्लांट्समध्ये ॲब्झॉर्ब होते. म्हणजे ही जी सायकल आहे ही कंटिन्युअस सायकल आहे. आणि यामध्ये ऑक्सिजन इज हायली रिॲक्टिव्ह अँड इट इज readily react with elements and compounds, as oxygen is found in various forms like molecular oxygen, that is O2, water, that is H2O, carbon dioxide, that is CO2, inorganic compound, etc. The oxygen cycle of the biosphere is extremely complex. Oxygen is released in the process of photosynthesis, whereas it is used up in process by like respiration, combustion, decomposition, corrosion, rusting, etc. म्हणजेच आपल्याला माहिती आहे की जर लोखंड जे आहे ते रस्टिंग लोखंड जे आहे ते गंज पकडतं, तर हा गंज पकडण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो ऑक्सिजनचा असतो. आणि फक्त लोखंडच नाही तर इतरही मेटल्स आहेत जे करोड होतात. तर हे करोजन त्यांच्यामध्ये जे होतं आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो ऑक्सिजनचा असतो. त्यानंतर कंबशन, जर कुठलीही गोष्ट जळायची असेल तर विदाऊट ऑक्सिजन इट इज नॉट पॉसिबल. तुम्ही सगळ्यांनी लहानपणीच ते कॅन्डलची एक्सपेरिमेंट करून पाहिलेली आहे की कॅन्डलवर जर तुम्ही काचेचा ग्लास ठेवला आणि थोडंसं पाणी खाली टाकलं आणि थोड्या वेळानंतर तुम्ही जर ते पाहिलं तर त्या बशीमधलं पाणी जे आहे ते ग्लासमध्ये ॲब्झॉर्ब होते आणि ती कॅन्डल थोड्या वेळ पेटून विझून जाते. ती का विझून जाते? तर बिकॉज ऑक्सिजन प्रेझेंट इन द ग्लास इज कम्प्लिटली यूज्ड फॉर कंबशन.
अँड इफ देर इज नो ऑक्सिजन द कंबशन इज नॉट पॉसिबल. मग कुठलीही गोष्ट जळायची असेल तर ऑक्सिजनचं खूप मोठा वाटा आहे. ठीक आहे. आणि पुढचं आहे डिकेइंग. आपले जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम, हे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत तर ते डिकेइंगसाठी सुद्धा त्यांना ऑक्सिजनची गरज असते. सो ऑन. सो वी ऑल नो दॅट कार्बन like carbon, oxygen cycle is also very essential for us all. Our next topic is the nitrogen cycle. Our atmosphere is made up of various gases. So the very important part is nitrogen, because it form near about 78%, or that is maximum portion of atmosphere. It is necessary to maintain the cycle of nature. The circulation and recycling of nitrogen gases into the form of different compound through various biotic and abiotic process in nature is called as nitrogen cycle. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नायट्रेट्स तयार होतात, त्याच्यानंतर नायट्राइट्स तयार होतात, नायट्रोजन आहे, नायट्रोजन डायऑक्साईड आहे. तर हे सगळे जे प्रकार आहेत तर हे सगळे जमिनीमध्ये तयार होतात आणि हे नंतर ॲटमॉस्फिअरमध्ये मिक्स होतात आणि नंतर तेच ॲटमॉस्फिअरमध्ये मिक्स झाल्यानंतर क्लाउड्समध्ये मिक्स होऊन नंतर पाऊस पडतो. दिस डायग्राम इज टेलिंग अस मच मोर थिंग्स रॅदर दॅन आय एम स्पीकिंग इट. ओके. नाव all organism participate in nitrogen cycle. So all organism which are living on earth are participating in this nitrogen cycle. It is an important component of protein and nucleic acid. आता न्यूक्लिक ॲसिडमध्ये मेजर पार्ट जर काही आहे तर तो नायट्रोजनचा आहे. वी ऑल नो दॅट व्हेरी वेल. नायट्रोजन फिक्सेशन, दॅट इज कन्वर्जन ऑफ नायट्रोजन इंटू नायट्रेट and nitrite through atmospheric, industrial and biological process. Second one is ammonification, release of ammonia through decomposition of dead bodies and excretory waste of organism. म्हणजे जो काही घाणेरडा वास असतो, एखादं शरीर जर सडलं, कुजलं तर त्याच्या शरीरामधून जो घाणेरडा वास आपल्याला अनबिअरेबल असतो, आपण पटकन आपलं नाक कवर करतो. तर हा घाणेरडा वास जो आहे किंवा वेस्ट प्रोडक्ट जर कोणाचे एक्सक्रिटा जर कुठे बाहेर पडलेला असेल तर आपल्याला तो वास सहन होत नाही, आपण पटकन आपलं नाक कवर करतो. तर हा जो आहे तो हा आहे अमोनिफिकेशनचा आहे. नेक्स्ट पार्ट इज नायट्रिफिकेशन, कन्वर्जन ऑफ अमोनिया इनटू नायट्राइट अँड देन नायट्रेट. अँड देन last one is denitrification, conversion of nitrogen compound into gaseous nitrogen. So this was all about nitrogen cycle. Here we end with this chapter. So children, try to write down exercise which is given on page number 87 and try to solve yourself. All answers are given in the video itself. So listen the video carefully and try to write down the answer and complete your notebook. Remember, whenever you will come to school, in case if school will reopen, we are definitely going to check your notebook. So keep your notebooks update.